नमस्कार मंडळी, आज मी आले आहे अशा मंदिरात जिथे 111 किलो सोन्यासारख्या पाऱ्यापासून बनवलेले शिवलिंग आहे। चला तर मग आपण जाऊया मंदिराच्या दिशेने। खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव राममद्वयम् जटाकलाप शोभितम। पूर्ण जगामध्ये महादेवाचे अनेक मंदिरे आहेत। तिथे महादेवाचे शिवलिंग दगडाचे, सोन्याचे, चांदीचे किंवा पितळाचे देखील बनवलेले असतील, पण पाऱ्यापासून बनवलेले शिवलिंग तुम्ही पाहिले आहे का? नाही ना? तर चला मग आपण बघूया सुंदर असे पाऱ्यापासून बनवलेले महादेव पिंड म्हणजे श्री पारदेश्वर मंदिर। ते आहे आपल्या संभाजीनगरमधील पिसादेवी या गावामध्ये। हे मंदिर संपूर्णपणे शुभ्र पांढऱ्या संगमरवरापासून बांधलेले आहे। यावरील कोरीव काम आणि सूक्ष्म नक्षीकाम अत्यंत आकर्षक आहे। दर्शनासाठी कोणताही काळ योग्य असला तरी महाशिवरात्री आणि श्रावण मासात इथे येणे एक अत्यंत दिव्य अनुभव असतो। श्रावण महिन्यात इथे खूप गर्दी असते आणि इथे रुद्राभिषेक आणि विशेष पूजा देखील करतात। असे म्हटले जाते की हे शिवलिंग 111 किलो पाऱ्यापासून बनवलेले आहे आणि ते अत्यंत पवित्र पारद शिवलिंग आहे। या मंदिर परिसरात देवीचे शक्तिपीठ देखील आहे। या मंदिर परिसरात लक्ष्मी कुबेर सिद्धपीठ असून इथे लक्ष्मी व कुबेर चित्रलेखा यांच्या मूर्ती देखील आहेत। या मंदिराची स्थापना आनंद शास्त्री गिरी यांनी केलेली आहे। हे मंदिर महिन्यातून एकदाच ओपन होते। लक्ष्मी कुबेर मंदिराच्या शेजारीच हनुमंतरायाचे देखील खूप सुंदर मंदिर आहे। महादेव मंदिराच्या बाजूला श्री वटसिद्ध यक्षिणी मंदिर देखील आहे। त्याचबरोबर इथे होम हवन करण्यासाठी देखील हवन कुंड देखील आहे। तसेच इथे सरस्वती मातेचे देखील खूप सुंदर मंदिर आहे आणि कार्तिक स्वामी मंदिर आणि नवग्रह मंदिर सुद्धा इथे आहे। या मंदिराची रचना नेपाळच्या प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराच्या धर्तीवर बनवले आहे। असे मानले जाते की या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते। हे मंदिर छत्रपती संभाजीनगर शहरापासून फक्त 12 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्ही कधी या मंदिराला भेट दिली आहे का? तर नक्की तुम्ही या मंदिराला भेट द्या आणि सुंदर असे दर्शनाचा अनुभव घ्या आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। खूप खूप धन्यवाद।